योगी आदित्यनाथ यांचा जपान दौरा, टोकियोत भव्य स्वागत, उत्तर प्रदेशसाठी गुंतवणुकीचे नवे दालन. फेब्रुवारी 2026 मध्ये जपान दौऱ्यावर पोहोचताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे टोकियो येथे भारतीय दूतावास आणि स्थानिक भारतीय समुदायाच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात कोल्हापूरचे संदीप गुंडप यांच्यासह रोहन अग्रवाल, विकास रंजन, मुकेश गुप्ता, रमेश पांडे आणि ज्ञानेंद्र मिश्रा सहभागी झाले. अतिवेगवान चुंबकीय रेल्वेचा अनुभव, भविष्याच्या वेगाची झलक. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जपानमधील यामानाशी प्रीफेक्चर येथे जगातील अत्याधुनिक अतिवेगवान चुंबकीय रेल्वेचा अनुभव घेतला. ताशी 500 ते 600 किलोमीटर वेगवान धावणाऱ्या या रेल्वेबाबत त्यांनी उत्साहवर्धक आणि भविष्याचा वेग दर्शवणारा अनुभव अशी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प आणि रोबोट तंत्रज्ञान संशोधन केंद्रांना भेट देत जपानच्या प्रगत तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला. 11,000 कोटींचे सामंजस्य करार, एकूण 1.5 लाख कोटीची भागीदारी. टोकियोतील पहिल्याच दिवशी सुमारे 11,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. संपूर्ण सिंगापूर जपान दौऱ्यात मिळून सुमारे 1.5 लाख कोटीचे सामंजस्य करार आणि 2.5 लाख कोटीची गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता मिळाली. वाहन उद्योग, मालवाहतूक व पुरवठा व्यवस्था, हरित हायड्रोजन आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये विशेष सहकार्य होणार आहे. हरित हायड्रोजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य, जपान उत्तर प्रदेश भागीदारी अंतर्गत हरित हायड्रोजन क्षेत्रात महत्त्वाचा करार करण्यात आला असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर तसेच युनिव्हर्सिटी ऑफ यामानाशी यांसारख्या संस्थांचा सहभाग आहे. याशिवाय जपान उद्योगपती समोर जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ, संरक्षण, औद्योगिक मार्गिका आणि जपान औद्योगिक शहर यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या संधी सादर करण्यात आल्या. उत्तर प्रदेशात उच्च तंत्रज्ञान उद्योगांना चालना. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये उच्च तंत्रज्ञान उद्योग, स्वच्छ ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून भारत-जपान आर्थिक सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉ. सुरेश राठोड, संपादक 9623420295.